हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात? पॉझिटिव्ह राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा. स्वतःसोबत प्रामाणिक राहा, स्वतःवर प्रेम करा, सेल्फ लव्ह करा. आपल्याला समोरच्यावर सुद्धा प्रेम करायचं, आपल्याला आपल्यावर जास्तीत जास्त प्रेम करायचं आहे. आपण जेवढं आपल्यावर प्रेम करेल तेवढी दुनिया आपल्यावर प्रेम करेल. फ्रेंड्स, चांगले विचार करायचे आहेत, मनामध्ये चांगल्या भावना निर्माण करायच्या आहेत. वाईट विचार मनात आणायचे नाहीत. पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत. नेगेटिव्ह विचार अजिबात करायचे नाहीत. दिवस धावपळीचा आपला जात असतो. पूर्ण दिवसामध्ये आपण थकलेलो असतो. प्रत्येक प्रकारच्या लोकांशी आपली भेट झालेली असते. त्यामध्ये किती लोक नेगेटिव्ह असतात, किती पॉझिटिव्ह असतात हे आपल्याला माहीत असतं का फ्रेंड्स? कोणाच्या मनात काय आहे, काय नाही, कोणाच्या मनात किती चांगले विचार आहेत हे आपल्याला माहीत नसतं. धावपळीच्या जगातून आपण थकून भागून घरी येत असतो आणि दिवसभरातल्या घडलेल्या गोष्टी आपल्या लक्षात येत असतात रात्रीच्या. दिवसभरात जे घडत असतं ते सगळं आपल्याला रात्री आठवतं की नाही? मी आज ह्याला भेटलो, मी आज त्याला भेटलो, आज ह्याच्यासोबत भांडण झालं, आज ह्याच्यासोबत खूप मी भांडलो, आज हा मला असं बोलला, आज हा मला तसं बोलला. सगळ्या गोष्टी आपल्याला रात्री झोपताना आठवत असतात. दिवसभरामध्ये आपण कामात असतो, त्यामुळे आपण विसरून जातो, आपल्या मनात विचार नाही येत. तेच विचार आपण नाही करत. पण रात्री जेव्हा निवांत आपण घरी येतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात येतात, आठवतात सगळ्या गोष्टी. काय करायचं आहे फ्रेंड्स? सगळ्या गोष्टी आपल्या मनात येतात. दिवसभरातल्या झालेल्या वाईट गोष्टी, चांगल्या गोष्टी येत असतील तर वेल अँड गुड. चांगल्या गोष्टी येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे फ्रेंड्स. पण दिवसभरातल्या वाईट गोष्टी जर तुमच्या मनात रात्रीचे येत असेल तर ते थांबवा. दिवसभराचे वाईट विचार रात्रीचे मनात येत असतील झोपताना तर ते थांबवा. रात्रीचा चांगला विचार करा. दिवसभरात जे झालं ते झालं, तो विचार सोडून द्या. दुसऱ्या दिवशी आपल्याला नवीन सुरुवात करायची आहे. झालं गेलं ते विसरायचं आहे. आदल्या दिवशी झालेलं विसरून जायचं आहे आपल्याला. दिवसाची नवीन सुरुवात चांगल्या विचाराने आपल्याला करायची आहे. आज आपण नाईट मोटिवेशनबद्दल बोलतो आहोत. लक्षात ठेवा फ्रेंड्स, रात्री आपल्याला चांगले विचार करूनच झोपायचं आहे. कायम लक्षात असू द्यात. रात्री झोपताना कायम मनात चांगले विचार ठेवूनच झोपा. देवाचं नामस्मरण करून झोपा. वेल अँड गुड आहे. रात्री झोपताना देवाचं नामस्मरण करा फ्रेंड्स. आणि झोपायच्या आधी 5 मिनटं आधी मोबाईल हातात कधीच घेऊ नका. जेव्हा तुम्ही झोपायला जाता, मोबाईल ठेवता, तेव्हा 5 मिनटं आपल्याला लगेच झोप येत नाही. 5 मिनटं शांत एका जागेवर बसा आणि नामस्मरण करा. थोडंसं मेडिटेशन करा.
डोळे बंद करून नामस्मरण करा आणि थोडंसं मेडिटेशन करा 5-10 मिनटं. पण डोळे बंद करून झाल्यावर त्याच्यानंतर पुन्हा मोबाईल हातात घेऊ नका. रात्री झोपताना जेव्हा तुम्ही मेडिटेशन घेता, देवाचं नाव घेता, त्याच्यानंतर पुन्हा हातात मोबाईल घेऊ नका. झोपेपर्यंत घ्या. झोपेपर्यंत म्हणजे कसं? तर सपोज तुम्ही झोपायला जात आहात. सपोज तुम्ही आता झोपायची तयारी करताय, झोपायला जाताय, तोपर्यंत बघा थोडा वेळ. आणि तुम्हाला जर वाटतंय ना की आता झोपायला पाहिजे, आता झोप येत आहे, तर तो मोबाईल ठेवा बाजूला. तो मोबाईल बाजूला ठेवायचा आणि तेव्हा थोडा वेळ 5 ते 10 मिनटं मेडिटेशन करायचं आहे. तो मोबाईल तेव्हा बाजूला तुम्ही ठेवाल, तो मोबाईल डायरेक्ट आपल्याला दुसऱ्या दिवशी बघायचा आहे. त्याच्यानंतर रात्री बघायचा नाही आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स. एकदा तुम्ही झोपायच्या आधीचं जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, तेव्हा मोबाईल पुन्हा हातात घ्यायचा नाही आहे आपल्याला. तेव्हा झोपून जायचं आहे. मेडिटेशन 5 ते 10 मिनटाचं, नामस्मरण जे काही तुमचं असेल, नामस्मरण, मेडिटेशन जे काही तुमचं असेल, 5 ते 10 मिनटं झोपायच्या आधी जे करत असाल, ते करून झाल्यावरती मोबाईल हातात घेऊ नका. हे करून बघा फ्रेंड्स. मोबाईल हातात नंतर घ्यायचा नाही आपल्याला. मोबाईल बघून तुम्ही झोपायला जाताय म्हणून मोबाईल तुम्ही बाजूला ठेवलाय की नाही, झोप येते म्हणून मोबाईल तुम्ही बाजूला ठेवलात, तेव्हा आपल्याला हे मेडिटेशन करायचं आहे. आणि मेडिटेशन झाल्यावरती शांत झोपायचं आहे आपल्याला. मेडिटेशन झाल्यावर शांत झोपून जायचं आहे. किती फरक पडतो आणि कसा फरक पडतो हे तुम्ही जाणून घ्या आणि समजेल तुम्हाला. करून बघा. रात्री झोपताना 5 ते 10 मिनटं नामस्मरण किंवा मेडिटेशन करा. चांगल्या गोष्टींचा विचार करा. वाईट गोष्टी तुमच्या मनात येणार नाहीत. कारण कसं आहे ना फ्रेंड्स, मोबाईल बघता बघता जर तुम्ही लगेच झोपलात, तर तुम्ही जे मोबाईलमध्ये बघितलं आहे ना फ्रेंड्स, ते तुमच्या झोपेत तुम्हाला रात्री स्वप्नात म्हणा किंवा काही म्हणा, ते येत राहणार मनामध्ये. जे तुम्ही मोबाईलमध्ये बघितलं आहे दिवसभरात तुम्ही जे मोबाईलमध्ये बघितलं आहेत, ज्या गोष्टी बघितल्यात, ज्या गोष्टी घडल्यात, त्या गोष्टी मनात येत राहणार. त्यामुळे झोपायच्या आधी मोबाईल ठेवायचा आहे बाजूला. त्यानंतर मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन करून पुन्हा मोबाईल हातात घ्यायचा नाही आहे आपल्याला. तेव्हा शांतपणे झोपून जायचं आहे. एकदा झोपून झाल्यावर मोबाईल हातात घेऊ नका. चुकून कधी रात्री जाग आलीच, इम्पॉर्टंट काही मेसेजेस असतील तर ठीक आहे, कॉल आलाय तर घ्या. रात्री सहसा असेच कोणाचे कॉल येत नाहीत ना, इम्पॉर्टंटच येत असतात. कायम हे लक्षात ठेवा फ्रेंड्स. बघा कसा फरक पडतो तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला रात्र शांत झोप लागेल आणि सकाळी फ्रेश वाटेल. तुमचा दिवस खूप छान जाईल. आणि झोपेतनं उठल्या सुद्धा लगेच मोबाईल हातात घ्यायचा नाही. सवय असते सगळ्यांना आपल्याला, तुम्ही काय मी काय. झोपेतून उठल्या आधी त्या देवाचे आभार माना, सांगा खूप छान झोप लागली, सकाळ झाली, खूप छान वाटतंय, थँक्यू.
आजचा दिवस पण खूप माझा छान जाणार आहे, याबद्दल थँक्यू. आभार मानायचेत त्या ब्रह्मांडाचे, त्या देवाचे आभार मानायचेत आपल्याला. रात्री तुम्हाला शांत झोपू दिलं की नाही, शांत झोप लागली की नाही, त्यासाठी देवाचे आभार मानायचे आहेत. देवाचे आभार मानायला कधीच विसरू नका फ्रेंड्स. देवाचे आभार माना वेळोवेळी, प्रत्येक वेळी देवाचे आभार माना. म्हणजे छोट्यातलं छोटी गोष्ट तुम्हाला मिळू दे, देवाचे आभार माना. तुम्हाला कोणीतरी 1 ग्लास पाणी आणून दिले, थँक्यू म्हणा. मनात बोललात तरी चालेल, जर समोरच्याला नाही बोलायचं आहे. समोरच्याला बोललात तर खूप चांगलं. आपल्याला कधी कधी अनोळखी लोकाला, व्यक्तीला बोलताना कधी कधी क्वचित ऑकवर्ड वाटतं. मनात बोला, काही हरकत नाही. थँक्यू, या व्यक्तीने आज मला पाणी दिलं आहे. थँक्यू, या व्यक्तीने माझं आज असं काम केलं आहे. तुम्ही इथे जेव्हा सॉरी बोलता ना, थँक्यू बोलता, तेव्हा देवाने तुम्हाला माफ केलेलं असतं. थँक्यू बोलता तेव्हा त्याला कळालेलं असतं की हा थँक्यू बोलला, याला जाणीव आहे. कारण आपल्या अंतर्मनामध्ये सुद्धा देव आहे. कायम लक्षात ठेवा ही गोष्ट. आपला सब्जेक्ट होता नाईट मोटिवेशनचा. तो विषय लक्षात ठेवा. रात्री झोपताना चांगला विचार करून झोपा. वाईट विचार मनात आणू नका. मेडिटेशन करून झोपा. फक्त 5 ते 10 मिनटं फ्रेंड्स, जास्ती वेळ पण नाही. फक्त झोपायच्या आधी 5 ते 10 मिनटं शांत बसा, शांत बसा. देवाचं नामस्मरण करायचं, नामस्मरण करा. छोटंसं मेडिटेशन करा आणि झोपून जा. सकाळी कसं फ्रेश वाटतं ना, ते बघा आणि मला सांगा. जर तुमचा दिवस, तुमची रात्र, तुम्हाला शांत झोप लागली असं केल्याने, तर मला नक्की सांगा. तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला विचारा. मी तुमच्या प्रश्नांची नक्की उत्तरं देईन. फ्रेंड्स, हे करून बघा तुम्ही. जर तुम्हाला रात्र शांत झोपायचं असेल, कोणतं दडपण तुम्हाला नको असेल, कोणते मनामध्ये विचार नको असेल, तर हे छोटंसं मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे फ्रेंड्स. मेडिटेशन करायचं आहे आपल्याला. देवाचं नाव घेऊन झोपायचं आहे. झोपताना चांगल्या गोष्टी मनात यायला हव्यात, वाईट नाही. त्यामुळे ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.